जे सोप्यावरती बसून चित्रपटावर टीका करतात. पण हे विसरतात की ते सुरक्षित कसे आहेत. धर्म विरुद्ध दहशतवाद. हे बघा, सर्वात आधी त्या लोकांसाठी जे या चित्रपटात एखाद्या विशिष्ट धर्माच्या विरोधात समजत आहेत ना, तुम्ही चित्रपट पाहिलाय का? दिग्दर्शकानं काळजी घेतली आहे की कोणाच्याच श्रद्धेला तडा जाऊ नये. यात कोणत्याही धर्माचं नाव घेतलेलं नाही. यात फक्त त्या दहशतवाद्यांना लक्ष केलंय ज्यांनी माणुसकी पायदळी तुडवली आहे. हे लक्षात घ्या. आश्चर्य तर याचं वाटतं, जेव्हा जुन्या चित्रपटात तुम्ही चित्रपट जुने बघितले असतील, त्यामध्ये आपल्या मंदिरांची थट्टा उडवली जायची. म्हणजे जेव्हा प्रत्येक सिनेमात मंदिराच्या आत कोणाला तरी नास्तिक दाखवून आपल्या धर्माचा अपमान व्हायचा, तेव्हा त्याला कोणी प्रोपगंडा का नाही म्हटलं? तेव्हा ते अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य होतं. आणि आज जेव्हा देशाच्या शत्रूंचा खात्मा दाखवला जात आहे, तेव्हा तुम्हाला मिरची का लागते? असे अनेक चित्रपट आहेत जिथं हिंदू असत्यांचा सरळ सरळ अपमान केलाय. पण तरीही तरीही आपण त्याला प्रोपगंडा म्हटलं नाही. हे लक्षात असू द्या. गुप्तहेरांचं दुःख एक अनामिक आयुष्य. आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की आपले गुप्तहेर आपल्यासाठी काय करतात. ते आपला जीव तळहातावर घेऊन त्या देशात राहतात जिथे पकडले जाण्याचा अर्थ फक्त मृत्यू नाही, तर अंगावर काटा आणणारा अमानुष छळ आहे. माहिती आहे तुम्हाला? त्या गुप्तहेराबद्दल विचार करा, जो आपल्या कुटुंबापासून, आपल्या ओळखीपासून पूर्णपणे तुटलाय. त्याच्या पत्नीला माहीत नसतं की तिचा पती जिवंत आहे की नाही. त्याच्या मुलांना पण माहीत नसतं. त्याचा बाप देशासाठी लढतोय की कुठंतरी हरवलाय. उद्या जर तो पकडला गेला तर आपलं सरकार सुद्धा त्याला ओळखण्यास नकार देतं. का तर हा प्रोटोकॉल आहे. त्याचे तुकडे तुकडे केले जातात. पण ते तोंड उघडत नाहीत. का? जेणेकरून जेणेकरून तुम्ही आणि आम्ही शांतपणे झोपू शकू. पाकिस्तान आणि दहशतवादी नेटवर्क. हे बघा, हा चित्रपट पाकिस्तानच्या त्या मानसिकतेचा पर्दाफाश करतो, जी अनेक दशकापासून भारताला जखमा देण्याचा प्रयत्न करते. यात पाकिस्तानी लोकांना शत्रू दाखवलं नाही, तर त्या दहशतवाद्यांचा अंत दाखवलाय, ज्यांनी निष्पाप लोकांचे रक्त सांडले. जर तुम्ही त्या दहशतवाद्यांच्या विनाशाला स्वतःशी जोडून पाहत असाल, तर मग चूक चित्रपटाची नाही, तुमच्या विचारसरणीची आहे असं म्हणावं लागेल. आपलं कर्तव्य आणि गुप्तहेरांना श्रद्धांजली. हा चित्रपट त्या वीरांना एक श्रद्धांजली आहे, ज्यांचे नाव इतिहासाच्या पुस्तकात कधीच येणार नाही. हे लक्षात घ्या. जे अज्ञात आगीत जळून खाक झाले, जे कधी तुम्हाला ओळखणारच नाही, ज्यांची ओळखच तुमच्यापर्यंत कधी येणार नाही. हे लक्षात घ्या. त्यांना माहीत आहे आपली ओळख पण होणार नाही आणि आपल्याला लोक सुद्धा ओळखणार नाहीत. आपण असेच मेले जाऊ, तरी सुद्धा ते देशाचा तिरंगा झुकू देत नाहीत. आपल्याला त्यांची कदर असायला पाहिजे. जर आपण त्यांना सन्मान देऊ शकत नसू, तर किमान त्यांच्या बलिदानाला प्रोपगंडा म्हणून त्यांचा अपमान तरी करू नका. त्यांना सन्मान द्यायला शिका. ते वीर अज्ञात राहून तुमच्यासाठी आपला जीव देतात. धारदार प्रश्न. माझा प्रश्न त्या लोकांना आहे जे याला केवळ एक चित्रपट म्हणत आहेत. तुम्हाला माहित आहे का की शत्रूंच्या हाती लागलेले किती गुप्तहेर आजही तिथल्या तुरुंगात कितपत पडलेत? तुम्हाला माहिती? गुप्तहेर आजही तिथल्या तुरुंगात कितपत पडलेत? तुम्हाला माहित आहे का की कितीही तुम्हाला माहित आहे का किती अशी कुटुंब आहेत ज्यांच्या घरचा दिवा विझला, पण त्याला शहीदाचा दर्जा भेटला नाही अजून सुद्धा. जेव्हा शत्रू आपल्याला मिटवण्याचे कारस्थान रचतो, तेव्हा हेच गुप्तहेर ढाल बनून उभे राहतात. मग त्यांचा सन्मान नको का करायला? त्यांचा सन्मान करणं हा आपलं पहिलं कर्तव्य आहे. आणि कर्तव्य, अरे तुम्ही भ्रष्टाचारांचा सन्मान करता, भ्रष्ट नेत्यांचा सन्मान करता, मग कमीत कमी ह्या गुप्तहेरांचा सन्मान करा.
जे तुमच्यासाठी जीवाचं रान करतात. शेवटी मी इतकंच म्हणेन, जर तुम्हाला चित्रपट आवडत नसेल तर नका पाहू. पण जे सत्य समोर येते त्यावर तोंड नका फिरू. पिक्चर म्हणजे क्रिएटिव्हिटी आहे. त्यामध्ये दाखवलेलं सगळंच खरं आहे असं नाही. किंवा सगळंच खरं अजित डोभाल सांगू पण शकत नाहीत. देशाच्या नॅशनल सिक्युरिटीचा प्रश्न निर्माण होतो. पण त्या चित्रपटातून तुम्हाला काय घेता येईल? ज्या देशासाठी जीव देणारे असे वीर आहेत, तोच देश आज शत्रूसमोर ताठमानेनं उभा राहतो. धुरंधरसारखे चित्रपट त्या जीवांच्या, त्या वीरांच्या आत्म्याला शांती देण्याचा एक छोटासा, खूप छोटासा प्रयत्न आहे, हे लक्षात असू द्या. खूप छोटासा प्रयत्न आहे. आणि तो प्रयत्न करायला हवा होता आणि प्रत्येकानं करायला पाहिजे आणि तो आदित्य धर्जींनी केलेला आहे. देशाच्या त्या वीरांना सन्मान दिलेला आहे. जाता जाता फक्त इतकाच विचार करा, जर ते देशासाठी स्वतःची ओळख पुसून टाकू शकतात, तर आपण त्यांच्यासाठी आपली मानसिकता तर बदलू शकतो, नाही का? आपण त्यांचा सन्मान करायला शिका. देशासाठी जीव देणाऱ्या त्या वीरांचा सन्मान करायला शिका.